औद्योगिक वाद कायद्यात उद्योग संकल्पनेची व्याख्या व्यापकच राहील असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या घटनापीठानं बहुमतानं आज हा निर्णय दिला. 1978च्या बंगळुरू पाणीपुरवठा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला उद्योग या शब्दाचा अर्थ केवळ कारखाने किंवा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपुरता मर्यादित ठेवला नव्हता. जिथे नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यात संबंध आहेत आणि संघटित पद्धतीनं काम होतं अशा अनेक संस्थांचा त्यात समावेश होऊ शकतो असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. याचा परिणाम रुग्णालयं, शैक्षणिक संस्था, क्लब आणि काही सरकारी कल्याणकारी विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही झाला. त्यांना औद्योगिक वाद कायद्याचं संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता सर्वोच्च न्यायालयानं 1978 मधली ही उद्योगाबाबतची व्यापक व्याख्या योग्य असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं आहे. मात्र भविष्यातल्या प्रकरणांसाठी औद्योगिक संबंध संहिता 2020 लागू होईल.